माझ्या चितेची लाकडं रचून आली आहेस तू. एक मनुष्य आणि एक आत्मा एकत्र यायला नको, पण तू तिला घरात सून म्हणून प्रवेश करू दिलास. तुझ्या चुकीची शिक्षा तुला मिळणार मंजिरी. ज्या मनुष्य आणि आत्म्याला विभक्त करायचं होतं त्यांना तू घरात आसरा दिलास. तुझा गाफीलपणा आपल्याला किती भोवणार आहे याची कल्पना आहे का तुला? गाफील मी नव्हते, गाफील तू होतीस. ती अंबिका त्या मांत्रिकाच्या तावडीतून सुटली हे तू मला सांगणं अपेक्षित होतं. ते जर का तुम्हाला आधीच सांगितलं असतंस तर मला काहीतरी करता आलं असतं. कवडी माझ्याकडे होती म्हणून मला ती अंबिका दिसली, तरी तुझ्या भरोशावर राहिले असते तर तिने माझा काटा कधीच काढला असता. त्यामुळे हा माझा गाफीलपणा नाही, तुझा नाकर्तेपणा आहे. तुझा म्हणजे रे 16 संस्कारांपैकी पवित्र असा लग्न संस्कार तुझ्या घरात पार पडत असताना माझ्या शक्तीवर काही मर्यादा आल्या होत्या, काही बंधन होती. त्यात आता एक आत्मा आणि एक मनुष्य एकत्र आले. याचा अर्थ तुझ्या ध्यानात येतोय का मंजिरी? आपल्या शक्ती आणखी क्षीण होत जाती. मंजिरी सावध हो, अशाने आपण आपला अंत ओढावून घेऊ. नाही, असं होऊन चालणार नाही. ती मनुष्य आणि आत्म्याची जोडी तोडण्यासाठी मी काही करायला तयार आहे. कुठलीही किंमत मोजायला तयार आहे. अथर्व, अथर्व, हो अथर्व. त्याच्यामुळे ती मीरा वाचली, या घरात आली. आता तूच विचार कर, जर अथर्वच नसेल मीराचं काय होईल? आणि ह्या सगळ्यात वेदाला विसरू नकोस. 6 महिन्याच्या आत वेदाचा बळी गेला नाही तर याआधी दिलेले दोन्ही बळी व्यर्थ ठरतील. आपलं उद्दिष्ट पूर्ण राहील. मी सांगते सुरुवात कुठून करायची ती. ठीक आहे, आपल्या घरच्या सुनेला दिली जाणारी मानाची साडी आहे आणि याच्यावर तुझाच हक्क आहे. घे अगं घे. आज वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा साजरी करूनच या घरात सून म्हणून हक्काने वावरायला सुरुवात कर वहिनी. हो, आजपासून मी तुला वहिनीच म्हणणार. या घरची सून, माझ्या दादाची बायको, माझी वहिनी. या घरात तुझं हे स्थान आहे आणि हे लक्षात ठेव कायम. आता मी जाते, तू पटकन रेडी हो. ओके? माया, तुझं अथर्ववरती किती प्रेम आहे माहिती मला. मी आजपर्यंत ते बघत आले. सुरुवातीला त्या अंबिकाने अथर्वला तुझ्यापासून हिरावून घेतलं. अंबिका गेली तरीही तू अथर्वची वाट बघत बसलीस. त्यानंतर अथर्व तुझा व्हावा म्हणून तू अंबिकाच्या मुलीला, त्या वेदाला सांभाळलंस. पण ती मीरा या घरात आली आणि तुझं स्वप्न अर्धवट राहिलं. तिच्यामुळे
इट्स ओके मॅडम. कदाचित अथर्व माझ्या नशिबातच नाही. त्याचं प्रेम मला कधीच मिळणार नाही. इट्स ओके. माया, काल मी तुला खूप बोलले, तुझ्यावर हात उघडला, पण खरं सांगायचं तर आजपर्यंत मी तुझ्यासाठी काहीच करू नाही शकले. इट्स ओके. मॅडम, जे आता होऊन गेलंय त्यावर बोलण्यात काहीच फायदा नाही. आता ती वेळ गेली. असं कसं म्हणतेस तू माया? गोष्टी तुझ्या हातात होत्या. तू जर का ठरवलं असतंस ना तर तू मीराला संपवू शकली असतीस. मॅडम प्लीज, आता जरतरच्या गोष्टी करून काहीच उपयोग नाहीये, कारण या गोष्टीची तर काहीच व्हॅल्यू राहिलेली नाहीये. पण तुझ्या स्वाभिमानाला तर आहे ना व्हॅल्यू. ती असायलाच हवी माया. माया, तू विचार कर, ती मीरा तुझ्या नाकावर टिचून अथर्व सोबत सुखी संसार करणारे